नमस्कार. द लॅटरल व्ह्यू या आपल्या सिरीजमधला तिसरा व्हिडिओ मी आज आपल्या पुढे सादर करतो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सार्वधर्म समभाव हा शब्द कशा पद्धतीने हिंदूंच्यासाठी घातक आहे हे सिद्ध झालं. यामुळे हिंदूंचा स्वधर्माचा जो अभिमान होता तो अभिमान संपुष्टात आला. जोडीला हिंदू स्वधर्माच्या प्रती उदासीन सुद्धा झाले. म्हणजे तुम्ही इस्लाममध्ये बघितलं असेल की त्यांच्या जर पैगंबरांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या अल्लाच्या विरुद्ध कुराणच्या विरुद्ध जर कोणी काही बोललं तर ते लगेच शस्त्र उचलतात आणि त्या व्यक्तीचा संहार करतात. गुस्ताखे नबी की एक ही सजा वगैरे अशा घोषणा ते देतात. परंतु गेली कित्येक वर्ष हिंदू देवी देवतांचा अपमान होतो आहे. हिंदू धर्माचा, हिंदू परंपरांचा, हिंदू संस्कृतीचा अपमान होतो आहे. परंतु आपल्याकडनं कधीही तशा पद्धतीची हिंसक प्रतिक्रिया दिली गेली नाही. अशा पद्धतीची हिंसक प्रतिक्रिया न देण्याचं दोन कारण असतात. पहिलं कारण असं की परिपक्वता, की समोरचा व्यक्ती जर मूर्खासारखा बोलतोय, अज्ञानातून बोलतोय, तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. आणि दुसरा एक भाग असा असतो की आपल्याला पण त्या गोष्टीचं तितकंसं महत्व किंवा गांभीर्य उमजत नसतं आणि म्हणून पण आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. परंतु अशा पद्धतीने ज्या वेळेला तुमच्या धर्मावर, तुमच्या संस्कृतीवर, तुमच्या देवांवरती सातत्याने टीका होते किंवा आघात केले जातात, तर त्याचा अंतिमतः परिणाम असा असतो की तुमच्याही कळत नकळत तुमची स्वधर्मावरची जी निष्ठा असते ती विस्विषित व्हायला लागते. समाजातला एक मोठा वर्ग असा असतो की जो भावनात्मक दृष्ट्या प्रत्येक गोष्टीकडे बघतो किंवा जो भावनाप्रधान असतो. मग अशा लोकांना आपल्या धर्मावर होणारी टीका आणि ती सहन केली जाते आहे हे जर सातत्याने त्यांनी बघितलं तर त्यांना असं वाटायला लागतं की खरंच आपल्या धर्मातच काहीतरी दोष आहे. इतर धर्म मात्र किती चांगले आणि उत्तम आहेत आणि त्यामुळे आपल्या धर्मावर अशी टीका होते आणि आपल्या धर्मावर अशी टीका होत असून सुद्धा सगळेजण गप्प बसतात. याचा अर्थ आपल्या धर्मामध्ये दोष आहे. बरं, जोडीला सर्वधर्म समभाव सगळ्या बाजूंनी जेव्हा त्यांच्यावरती आदळवला जात असतो त्यावेळेला त्यांच्याही कळत नकळत ते अन्य धर्माला आपल्या धर्मापेक्षा श्रेष्ठ समजायला लागलेले असतात आणि याच्यातून स्वधर्माच्या प्रती असलेला अभिमान लोप पावतो, उदासीनता निर्माण होते आणि यालाच आपल्याकडे शास्त्रामध्ये धर्मग्लानी असा एक शब्द वापरला गेला. तर या दृष्टीने तुम्ही विचार करा, या दृष्टीने तुम्ही समजून घ्या, मग तुमच्या लक्षामध्ये येईल की सर्वधर्म समभाव हा शब्द नक्की आपल्या हिंदू धर्मियांसाठी कसा आणि किती घातक सिद्ध झालेला आहे. आज या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काही थोड्याशा वेगळ्या आणि चांगल्या मुद्द्यांचा पण याच्यामधून विचार करणार आहोत. शक्ती उपासनेमध्ये एक महत्वाचं तत्व असं सांगितलं जातं की कुठलाही शब्द जो असतो, शब्द हा शिवाचं स्वरूप आहे आणि त्याचा जो अर्थ आहे, अर्थ हे शक्तीचं स्वरूप आहे. थोडक्यात शब्द आणि शब्दाचा अर्थ जसा अभिन्न असतो त्याचप्रमाणे शिव आणि शक्ती अभिन्न असतात किंवा शिव आणि शक्ती जसे आपण अभिन्न आहे असं म्हणतो तसं शब्द आणि शब्दाचा अर्थ सुद्धा परस्परांपासून अभिन्न असतो. आता सर्वधर्म समभाव या शब्दाचा गांधीजींना अभिप्रेत असणारा अर्थ काय होता की सगळ्या धर्मांनी एकमेकांचा सन्मान करावा आणि आपल्यामधला धार्मिक बांधुभाव जो आहे तो वृद्धिंगत व्हावा. परंतु वास्तव जे आहे ते फार वेगळं आहे. इस्लाम आणि ख्रिस्ती हे जे दोन्ही धर्म आहेत हे धर्म नसून या अब्राहमिक धर्मातील या दोन शाखा आहेत किंवा हे दोन संप्रदाय आहेत आणि यांना संप्रदाय सुद्धा न म्हणता आपण त्यांना जर राजकीय विचार असं म्हणालो तर ते जास्त योग्य असणार आहे. या दोन्ही विचारांना संपूर्ण जगामध्ये धर्मांतर घडवून स्वतःच्या टाचेखाली हे जग आणायचं आहे आणि हे आणणं कधी शक्य आहे तर आपल्या अनुयायांच्या मनामध्ये आपण आपल्या धर्माची श्रेष्ठत्व जे आहे ते ठासून सांगितलं पाहिजे. त्याच्या जोडीला आपण आपल्या धर्माच्या अनुयायांच्या मनामध्ये अन्य धर्मांच्या बद्दलचा द्वेष किंवा हीनत्व सुद्धा तेवढंच भिनवलं पाहिजे जेणेकरून आपले लोक अधिक आक्रमक होऊन अन्य धर्मियांना स्वतःच्या धर्मामध्ये ओढू शकतील. ही त्यांची मूळ फिलॉसॉफी आहे. त्यामुळे त्यांनी सतत आणि सातत्याने त्यांच्या धर्मग्रंथांच्या माध्यमातून, त्यांच्या धर्मप्रचारकांच्या माध्यमातून, त्यांच्या धर्मप्रसारकांच्या माध्यमातून, त्यांच्या धर्माच्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून, त्यांच्या धर्माच्या आक्रमकांच्या माध्यमातून
आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे, इतर धर्म कसे गौण आहेत आणि अन्य धर्मातील सगळ्या लोकांना आमच्या धर्मामध्ये आणणं हे सगळ्यात पुण्याचं काम असून हे काम केल्यानंतर तुम्ही किती पापी असला तर तुमचे ते पाप परमेश्वर क्षमा करतो आणि तो तुमच्यावर प्रसन्न होतो, अशा पद्धतीची विचारसरणी यांच्या धर्मग्रंथांमध्ये समाविष्ट केली गेली. त्यामुळे हे जे दोन्ही धर्म विचार आहेत ना, हे हिंदूंचा पराकोटीचा द्वेष करतात. यांच्या मनामध्ये हिंदू धर्माबद्दल पराकोटीचा द्वेष आहे. ते वरवर दाखवताना प्रेम दाखवतील, वरवर दाखवताना ते सर्व धर्म समभाव बोलतील, परंतु यांच्या मनामध्ये हिंदूंबद्दल पराकोटीचा द्वेष आहे. आणि त्यामुळे हिंदूंनी किती जरी सर्व धर्म समभाव आत्मसात केला, त्यांच्याशी किती प्रेमाने आदराने वर्तन केलं, तरी सुद्धा या धर्मातल्या लोकांचं मत हे तुमच्याबद्दल पूर्वग्रह दूषित आहे आणि त्यामुळे आपल्यामध्ये धार्मिक सद्भाव ही संकल्पना निर्माणच होत नाहीये. या पार्श्वभूमीवरती आपल्याला जाणीवपूर्वक थोडंसं मागे जायला पाहिजे आणि आपल्या देशाच्या इतिहासातील काही गौरवपूर्ण गाथा समजून घेतल्या पाहिजे. या अशा गाथा आहेत की ज्या आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये असायला पाहिजे होत्या. या अशा गाथा आहेत की ज्या 140 कोटी भारतीयांना शाळेत असताना शिकवल्या जायला पाहिजे होत्या, जेणेकरून भारत ही भूमी कशी वेगळी आहे हे आपल्याला सगळ्यांना समजू शकलं असतं. मग केवळ हिंदूंना नाही, आपल्या देशात राहणाऱ्या विधर्मीयांना सुद्धा समजू शकलं असतं की आपण ज्या भूमीमध्ये राहतो आहे ती कशी वेगळी आहे, ती कशी उन्नत आहे, ती कशी अत्यंत वेगळ्या पद्धतीने घडलेली भूमी आहे हे त्यांना समजलं असतं आणि त्यांच्या मनामध्ये ते ज्या धर्माचं पालन करत आहेत त्या धर्मातल्या सुद्धा चुकीच्या सिद्धांतांचा त्याग करून त्यांच्या मनामधल्या भावना बदलल्या असत्या. परंतु दुर्दैवाने ही गाथा आपल्याकडे कधी सांगितल्या गेल्या नाहीत. त्या गाथा सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ आणि याच्या पुढचा व्हिडिओ करतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊयात, त्याच्यानंतर एक एक गाथा मी तुम्हाला सांगणार आहे. आपण ज्याला भारतवर्ष म्हणतो किंवा राष्ट्र म्हणतो, तर हा राष्ट्र ही एक स्थूल संकल्पना नाहीये. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही प्रज्वलित असणारी आत्मभानाची ज्वाला आहे. स्थूल पातळीवर जर आपण बघितलं तर ही एक अशी भूमी आहे की ज्याच्यावरती आपण राहतो. पण जिच्यावर राहतो त्या भूमीला जर आपण भारतवर्ष म्हणायचं असेल तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये तिचा उल्लेख जम्बूद्वीप असा केला गेलेला आहे. आणि जम्बूद्वीप हा जगातला एक खूप मोठा, प्रचंड मोठा भूभाग होता. परंतु आपल्या अंतरात्म्यातली ही जी राष्ट्र नावाची जी चेतना होती ती जशी जशी विझत गेली तसं तसं आपल्या अधिपत्याखाली असणारी भूमी आकुंचन पावत गेलेली आहे. साधारण 1,500-2,000 वर्षापूर्वी जर बघितलं तर आपल्या त्यावेळेच्या भारताचा जर नकाशा जर आपण बघितला तर आपला भूमीचा आरंभ होत होता खैबर खिंडीतून आणि तिचा खाली विस्तार होत होता कन्याकुमारीपर्यंत. आडवी जर बघितली तर ती मुंबईपाशी होती. मुंबईपासून ब्रह्मदेशापर्यंतची भूमी आपल्या देशाचाच भाग होती. परंतु 1947 साली आपला हा जो स्थूल आकार होता अधिक आकुंचन झाला आणि त्याचे 2 तुकडे झाले. अफगाणिस्तान आपल्या तावडीतून गेला, म्हणजे आपल्यापासून वेगळा झाला, तुटला. त्याच्यानंतर पाकिस्तान आपल्यापासून तुटला, कालांतराने बांगलादेश सुद्धा आपल्यापासून तुटलाय. नेपाळ खरं तर आपलाच होता आणि आपल्यामध्ये समाविष्ट होण्यास तयार होता, परंतु नेहरूंनी नेपाळला आपल्याकडे घेतलं नाही. श्रीलंकेमध्ये सुद्धा जर थोडंसं आपण व्यवस्थित बघितलं तर आपली संस्कृती विद्यमान आहे. आग्नेय आशियामध्ये आपली संस्कृती विद्यमान आहे, परंतु या सगळ्या भूमीतून आपण संकुचित पावत आज एक छोटासा जमिनीचा तुकडा आपल्या ताब्यामध्ये राहिलेला आहे. आता ही जी भूमी आहे ही तरी आपण टिकवू शकणार आहोत का, किंवा ही भूमी तरी आपण राखू शकणार आहोत का, हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होणं आवश्यक आहे. कारण 75 वर्षामध्ये या सर्व धर्म समभाव नावाच्या अफूनी आपल्या चेतना किंवा आपला आत्माभिमान इतका विस्विषित करून टाकलेला आहे की आपल्याला कशाचंही काहीही वाटेनासं झालेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला जर ही भूमी राखायची असेल तर आपलं स्वत्व, आपल्यातले सुप्त चांगले गुण आपल्याला जागे करावे लागतील. आपल्या भूमीचे जे चांगले अंतर्भूत असणारे गुण आहेत ते गुण आपल्याला जागृत करावे लागतील. त्याच्याशिवाय आपण टिकू शकणार नाहीत. एक लक्षात घ्या, जगामध्ये 10 खूप प्राचीन संस्कृती होत्या. या प्राचीन संस्कृतींच्या पैकी आजच्या तारखेला जगातली एकमेव उरलेली प्राचीन संस्कृती म्हणजे सनातन हिंदू संस्कृती उरलेली आहे. बाकी 9च्या 9 संस्कृती या कम्युनिस्टांनी, मुसलमानांनी आणि ख्रिश्चनांनी गिळंकृत करून टाकलेल्या आहे. आज जगातला पहिल्या क्रमांकाचा धर्म ख्रिश्चन धर्म आहे, दुसऱ्या क्रमांकाचा धर्म इस्लाम आहे, तिसऱ्या क्रमांकाचा धर्म हिंदू जरी असला तरी सुद्धा आपलं हे स्थान कधी हिरावून घेतलं जाऊ शकतं. इतकं हिंदूंचं सामर्थ्य दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेलं आहे. मग ज्या वेळेला आपलं हे असं सामर्थ्य कमी होत आहे, आपण हीन दीन गलित गात्र होत आहोत, त्यावेळेला आपला
सुप्त असलेला स्वाभिमान जागा व्हायला पाहिजे. हा स्वाभिमान कसा जागा होईल याच्यासाठी मी तुम्हाला एक रामायणातली गोष्ट सांगतो. हनुमंत जो होता तो जन्माला आल्यापासून अत्यंत शक्तिशाली असं बालक होतं. जन्माला आल्या आल्या त्यांनी सूर्याचा घास घेण्याचा प्रयत्न केला. जसं थोडा मोठा व्हायला लागला तसं तो अत्यंत खोड्या करायचा, झाडं उपटून फेकायचा, यज्ञ चालू असेल तर यज्ञांचा विध्वंस करायचा, ऋषींना त्रास द्यायचा. सगळे ऋषी, सगळे सभ्य लोक, सगळे सज्जन लोक हनुमंताच्या खोड्याला वैतागून गेलेले असतात. एक ऋषी संतापतात आणि हनुमंताला शाप देतात आणि त्याला सांगतात की तुला तुझ्या सामर्थ्याचा इतका गर्व आहे, परंतु तुला तुझ्या या सामर्थ्याचं विस्मरण होईल. मग हनुमंताला त्याच्या सामर्थ्याचं विस्मरण होतं आणि ज्या वेळेला वानरांचा एक समूह सीतेचा शोध घेत समुद्र किनाऱ्यापर्यंत जातो आणि आता समुद्र उल्लंघून पलीकडच्या भूमीकडे गेल्यावर आपल्याला तिथे सीता आहे किंवा नाही हे कळू शकेल असा जेव्हा वेळ निर्माण होते त्यावेळेला एकमेव वानर असा असतो की जो एका उडीमध्ये समुद्र उल्लंघू शकणार असतो, तो म्हणजे हनुमंत. परंतु त्याला त्याच्या शक्तीचा विस्मरण झालेलं असतं. मग त्याच्या या शक्तीचं विस्मरण झालं असताना जांबुवंत त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून देतात. त्याला सांगतात की तुला या ऋषींच्या शापामुळे तुझ्या शक्तीचं विस्मरण झालं, परंतु तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे की आज सुद्धा तू एका उडीमध्ये समुद्र उल्लंघून जाऊ शकतो. आणि जांबुवंतांनी हे आत्मभान प्रदान केल्यानंतर हनुमंत एका उडीमध्ये समुद्र ओलांडून लंकेमध्ये जातात. पुढचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आपल्या हिंदू धर्मातले हे जे चांगले गुण आहेत, आपल्या हिंदू धर्मातले हे जे गुण आहेत ज्यांचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे, आपण जे विसरून गेलेलो आहोत, त्या सगळ्या गुणांचा आज मी उहापोह करणारे, उल्लेख करणारे आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याला साजेशा तुम्हाला कथा सुद्धा सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आणि याच्या पुढचा व्हिडिओ चुकूनही मिस करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि मी आता तुम्हाला हिंदू धर्मातील असे विस्मृतीत गेलेले, सनातन धर्मातले विस्मृतीत गेलेले गुण सांगणार आहे. आपला पहिला गुण आहे तो म्हणजे आहे स्वधर्माभिमान आणि परधर्म सहिष्णुता. परत एकदा सांगतो, स्वधर्माभिमान आणि परधर्म सहिष्णुता. अर्थात जगातील इतर धर्म किंवा एका धर्मातले वेगवेगळे संप्रदाय किंवा उपासना मार्ग हे आपल्या मूळ सनातन धर्माच्या विचारधारेच्या पेक्षा कितीही विरोधी असले, कितीही रानटी असले किंवा आपल्या सनातन धर्माच्या मूळ सिद्धांतांना छेद देणारे असले तरीही त्याचं पालन करण्याचा अधिकार या प्रत्येक विचारसरणीला प्रदान करण्याचं अंगभूत सामर्थ्य आपल्या भूमीमध्ये आहे, आपल्या धर्मामध्ये आहे आणि हा अत्यंत दुर्मिळ गुण आहे. हा गुण आपल्याला जगातील कुठल्याही संस्कृतीपेक्षा, कुठल्याही भूमीपेक्षा वेगळा बनवतो. परत एकदा मी तो शब्द उल्लेखतो आहे, स्वधर्माभिमान आणि परधर्म सहिष्णुता. अर्थात मला माझ्या सनातन हिंदू धर्माचा पूर्ण अभिमान आहे, परंतु त्याच वेळेला अन्य प्रत्येक धर्माच्या बद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे आणि त्या धर्माच्या ज्या काय परंपरा, रीती, संस्कृती आहेत आणि त्याचं जो कोणी व्यक्ती पालन करतो आहे त्या व्यक्तींनी त्याचं पालन कुठल्याही पद्धतीच्या अडथळ्याशिवाय करावं अशी माझी भूमिका आहे. म्हणजे माझ्या भूमीवर असलेल्या प्रत्येक विधर्मी व्यक्तीने, प्रत्येक वेगळ्या विचाराच्या व्यक्तीने या भूमीमध्येच राहावं, त्याच्यासोबत आम्ही शांततापूर्ण सहजीवन अनुभवू, त्याला त्याच्या धार्मिक विचारसरणीनुसार वर्तन करण्याचं आम्ही स्वातंत्र्य त्याला प्रदान करतो आहोत. ही स्वधर्माभिमान आणि परधर्म सहिष्णुता संकल्पना तुम्हाला जगातील अन्य प्राचीन धर्मांमध्ये सापडेल किंवा प्राचीन संस्कृतींमध्ये सापडेल, परंतु दुर्दैवाने जगातल्या अन्य सर्व प्राचीन संस्कृती लयाला गेलेल्या असल्यामुळे आज जगाच्या पाठीवर स्वधर्माभिमान आणि परधर्म सहिष्णुता हा गुण अंगीकारलेला एकमेव देश आहे, एकमेव भूमी आहे, ती म्हणजे भारत भूमी. जगातला एकमेव धर्म किंवा संस्कृती आहे जी या सिद्धांताचं पालन करते, ती म्हणजे सनातन हिंदू संस्कृती. हा मुद्दा आपल्या मेंदूमध्ये कोरून घ्या. हा एक असा गुण आहे, हा जगात दुसऱ्या कुणाकडेही नाही. आपल्याकडचा दुसरा गुण आहे तो म्हणजे रेझिलियन्स, अर्थात चिवटपणा. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी आपण टिकतो, टिकाव धरून राहतो, आपण आपलं स्वत्व प्राणपणाने जपतो. प्रचंड संस्कृत किंवा प्रचंड
आदर्शवादी असलेल्या हिंदू संस्कृतीवर अक्षरशः जनावराची संस्कृती कॅरी करणाऱ्या इस्लामने आणि ख्रिश्चनांनी आक्रमण केलं. त्यांनी आपल्या देशातल्या नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले, आपल्या धर्मावरती अनन्वित अत्याचार केले, आपली मंदिरं तोडली, आपले ग्रंथ जाळले, सगळं काही केलं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ते करत होते त्यावेळेला तरी सुद्धा हिंदू लोक चिवटपणे जगले, स्वधर्माचं पालन करत राहिले, परिस्थितीशी संघर्ष केला आणि आपण इथं टिकून राहिलो. इस्लामचा वरवंटा असेल, ख्रिश्चनिटीचा वरवंटा असेल, कम्युनिझम विचारसरणीचा वरवंटा असेल, या वरवंट्याखाली जगातल्या सगळ्या संस्कृती संपल्या. आपण संपलो नाही. आपण चिवटपणाने या परिस्थितीमध्ये टिकून राहिलो. आपण आपला स्वधर्म सोडला नाही. ज्या ब्राह्मण समाजाला आपल्याकडे प्रचंड शिवीगाळ केली जाते, ज्या ब्राह्मण समाजाला हीन लेखणं ही गेल्या 200 वर्षामध्ये फॅशन झाली आहे, 70 वर्षात ते अधिक वाढत गेलेलं आहे. मागच्या 10 वर्षात तर ही परिस्थिती अगदी चरमसीमेला पोचलेली आहे. पण त्याच ब्राह्मण समाजांनी आणि आपल्या धर्मातल्या प्रत्येक धर्म मार्तंडांनी आपल्या लोकांची धर्मावरची निष्ठा विस्विशीत होणार नाही याची काळजी घेतली. आणि त्याचंच कारण आहे की आजही आपण हिंदू म्हणून अभिमानाने जगू शकतो आहोत. आपल्या देशावरती जेव्हा अलाउद्दीन खिलजी वगैरे आक्रमकांचे हल्ले झाले त्यावेळेला महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर साधारणतः 12व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत किंवा 13व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत आपल्यावरती इस्लामी आक्रमण झालेली आहेत. आपल्याकडे इस्लामी राजवट होती, परंतु या 300-350 वर्षामध्ये सर्व प्रकारची प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा वारकरी संप्रदायाच्या संतांनी लोकांची धर्मावरची निष्ठा विस्विशीत होऊ दिली नाही. आणि ही धर्मनिष्ठा आपल्या हृदयामध्ये प्रज्वलित राहिली. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जेव्हा एक जननायक आपल्याला लाभला त्यावेळेला आपण तितक्याच ताकदीने प्रतिहल्ला केला आणि स्वधर्माचं पुन्हा एकदा पुनरुत्थान केलं, पुन्हा स्थापना करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. सो हा चिवटपणा जो आपला गुण आहे तो गुण आपण कधीही सोडायचा नाहीये. या प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा आपण बाहेर पडणार आहोत हे आपल्याला समजून घ्यायचं. हिंदू धर्मियांचा किंवा सनातन हिंदू धर्मियांचा एक अजून अत्यंत वेगळा असा जो गुण आहे आणि जो गुण आता आपल्या देशामध्ये सुद्धा आपल्याला थोडासा लोप पावताना दिसतोय, परंतु तो जपणं हे आपलं कर्तव्य आहे. तो गुण म्हणजे ह्युमिलिटी, अर्थात विनम्रपणा. हा जो विनम्रपणा आहे हा विनम्रपणा आपल्या संस्कृतीचा ज्याला आपण म्हणू शकतो आत्मा आहे. तुम्ही कितीही सामर्थ्यवान असा, तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुम्ही कितीही बुद्धिमान असा, तुम्ही कितीही गुणवान असा, परंतु आपल्यापेक्षा कमी क्षमता असलेल्या व्यक्तीशी आपण प्रेमाने संवाद साधतो. आपण त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण आपण विनम्र आहोत. आपल्यामध्ये हा विनम्रपणाचा गुण आहे. आपण आपल्यापेक्षा जे मोठं राष्ट्र असतं त्यांच्याशी सुद्धा आपण समानतेच्या पातळीवर संवाद साधतो, कारण आपल्याला स्वअस्तित्वाबद्दल सार्थ अभिमान आहे. अहंकार का नाहीये, सार्थ अभिमान आहे. त्यामुळे आपण त्यांच्याशी समानतेच्या पातळीवर बोलतो आणि त्याच वेळेला आपण पारतंत्र्यात असेल किंवा स्वातंत्र्यात असलेल्या छोट्या राष्ट्रांशी सुद्धा आपण प्रेमाने बोलतो, अत्यंत सन्मानपूर्वक बोलतो. हा ह्युमिलिटी अर्थात विनम्रपणा हा आपला अत्यंत दुर्मिळ असा गुण आहे. हा गुण जगातल्या अनेक राष्ट्रांच्या किंवा राष्ट्रप्रमुखांच्या लक्षात येत नाही. ते आपल्याशी म्हणजे आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असं असतं की यांना आमच्याबद्दल न्यूनगंड म्हणून आमच्याशी प्रेमाने बोलतात किंवा विनम्रपणे बोलतात. नाही, विनम्रपणा हा आपल्या संस्कृतीचा स्थायी भाव आहे. आपण नेहमी असं म्हणतो की जे फळांनी लगडलेलं झाड असतं ते वाकलेलं असतं, ते नम्र झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही जेवढे ज्ञानी व्हाल, तुम्ही जेवढे सामर्थ्यवान व्हाल, तुम्ही जेवढे बुद्धिमान व्हाल, तेवढं तुम्ही विनम्र होणं आवश्यक. आपल्या संस्कृतीतला एक चौथा अत्यंत दुर्मिळ असलेला जो गुण आहे तो म्हणजे निखळ करुणाभाव. आपली जी करुणा आहे ती सापेक्ष हेतू किंवा भविष्यातील लाभाचा विचार करणारी नाही. हे जगाला समजतच नाही किंवा जगाला हे समजून घेणंच अशक्य होतं. जगभरामध्ये ख्रिस्ती मिशनरी लोकांनी करुणेचं नाटक करून घाऊक प्रमाणामध्ये धर्मांतर घडवलेली आहे. आम्ही तुम्हाला मदत करतोय असं दाखवत त्यांनी राष्ट्राच्या राष्ट्र गिळंकृत केलेली आहे. अमेरिकेची सुद्धा लोकांना मदत कशी असते की त्यांना अन्य देशांना मांडलिक बनवायचं असतं म्हणून ते मदत करतात. परंतु कोरोना काळामध्ये आपल्या देशाने देशभरातल्या नागरिकांना फुकट
लस प्रदान केली, देशभरातल्या नागरिकांना आपण फुकट रेशनवर अन्नधान्य दिलं, जगातल्या सुद्धा गरीब राष्ट्रांना आपण अन्न पुरवठा केला, जगातल्या गरीब राष्ट्रांना सुद्धा आपण मोफत लस प्रदान केली. परंतु हे करताना आपण एकालाही तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा हे सांगितलं नाही, किंवा आम्हाला तुमच्या देशातली संसाधनं लुटण्याचा परवाना द्या असंही आपण केलं नाही. आपली ही निखळ करुणा दृष्टी आहे. आपण जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे वसुधैव कुटुंबकम, आपण सगळेजण एक कुटुंब आहोत या दृष्टिकोनातून बघतो. हा भारतीयांचा अत्यंत दुर्मिळ असा गुण आहे. हा गुण सुद्धा तुम्हाला जगातल्या दुसऱ्या कुठल्याही भूमीमध्ये दिसणार नाही, हा दुसरा तुम्हाला कुठल्या संस्कृतीमध्ये दिसणार नाही. पाचवा जो आपला गुण आहे तो म्हणजे स्वाभिमान. आपण गरीब असलो, श्रीमंत असलो, आपली आर्थिक परिस्थिती काही असली, आपलं सामर्थ्य काही असलं, तरी सुद्धा आपण कुठेही आपल्या स्वाभिमानाचा सौदा केला नाही. आपण कुणालाही आपल्या स्वाभिमानाचा सौदा करू देत नाही. एक भारतीय म्हणून किंवा सनातनी हिंदू म्हणून हे आपले 5 अत्यंत लोकोत्तर असे गुण आहे. आणि 5ही लोकोत्तर गुण या भूमीमध्ये आणि तिच्या कुशीमध्ये जन्माला येणाऱ्या आणि जगणाऱ्या प्रत्येक सनातनी हिंदूने धारण केले होते, धारण केले आहे, आणि आपण कायम या गुणांना कवटाळूनच राहणार आहोत. आता आपल्याच देशातील विधर्मींनी या गुणांचा त्याग केलाय नाही केलाय याच्यावरती आपण नंतर विश्लेषण करणार आहोत. परंतु हे आपले 5 लोकोत्तर गुण प्रत्येक हिंदूंनी आत्मसात करावे, स्वतःला विचारावं की हे गुण माझ्यामध्ये आज आहेत का, नसतील तर ते गुण विकसित व्हावे याच्यासाठी प्रयत्न करावा असं माझं म्हणणं आहे. आपला हा 200 वर्ष आपल्या विरुद्ध चाललेला जो विखारी विद्वेषी प्रचार आहे, त्याला आपल्या देशातले बहुसंख्य लोक बळी पडलेले आहेत. त्याला आपल्या देशातले अनेक मोठे मोठे संघटन, मोठमोठ्या संघटना, राजकीय पक्ष, त्यांचे नेते, समाज सुधारक, विचारवंत सगळे बळी पडलेले आहेत. परंतु आपल्याला या सगळ्या हनुमंतांना त्यांच्या विस्मृतीत गेलेल्या सामर्थ्याचं आणि गुणाचं पुन्हा एकदा आठवण करून द्यायची आहे. त्यांची सुप्त चेतना जागृत करायची आहे. संपूर्ण देशाची सुप्त चेतना जागृत करायची आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला सनातन हिंदू धर्माची संस्कृती या देशामध्ये रुजवायची आहे. हा आपला हेतू आहे. हा हेतू समजून घ्यायचा असेल तर गेल्या काही हजार वर्षातल्या आपल्या देशातल्या काही लोकोत्तर गाथा मला तुम्हाला सांगायच्या. या गाथा म्हणजे विशुद्ध इतिहास आहे. तुम्ही कुठेही गुगल करा, AI वापरा, तुम्हाला या गाथा सत्य असल्याचं लक्षात येईल. या गाथा आवर्जून ऐका. तुमचा आपल्या देशाबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल असलेला दृष्टिकोन बदलण्यासाठी या गाथा कारणीभूत ठरतील. आणि त्यानंतर जो सगळ्यात पहिला आपण आपल्या धर्मीयांचा गुण समजून घेतला होता, स्वधर्म निष्ठा आणि परधर्म सहिष्णुता, याच्यावरती मी त्याच्यानंतरच्या व्हिडिओत भाष्य करणार आहे. धन्यवाद.